इन दोस्तो आज आहे आपल्याला सुट्टी. आज आहे गुरुवार, तर आपल्याला गुरुवारची सुट्टी राहते. आणि आज आहे भाऊ गुढीपाडवा. गुढीपाडवाच्या निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा योगेश ब्लॉगर. आणि तुम्हाला दाखवतो आजचं आपलं किती म्हणजे डे 3 चे किती फॉलोअर्स वाढले आणि किती नाही. चलो फिर जाते आपण ऑफिस में. मला दाखवतो आपल्या डे 3 चे फॉलोअर्स किती वाढले आणि किती नाही. +3 भाऊ 3 झालेत आपले फॉलोअर्स डे 3 चे. आणि आज आहे आपला भाऊ डे 5. तर डे 5 आपण एकदम एन्जॉय करणार आहे आणि खतरनाक होणार आहे आणि कॉमेडी होणार आहे. आता आहे ना एका पोराला आहे ना याला येणे उज्जैनला नेलतो. उज्जैनला येतो. उज्जैनहून आलं आपण याला विचारत उज्जैनला काय काय मज्जा केली. सांग भाऊ मज्जा काय काय केली. पैसे किती संपले भाऊ. काय 7,000 भाऊ. 7,000 रुपये लागतात भाऊ. 7,000 रुपये लागतात उज्जैनला जाण्यासाठी. भाऊ रेल्वेने गेलते की कारनं. कारनं गेलते का. बरं. आता तुम्ही आल्या कामावर लागले. कामावर लागले भाऊ आल्या. तुम्हाला म्हणलं होतं आपल्यापाशी बी हे असा माल भेटते गुड्डेचा. 30-70 हे गुड्डे. काय पाहिजे असेल तर याला सांगू नका, मला सांगा. कुठं जायचं भाऊ. पिक्चर बघायला भाऊ. कुठं. टॅकीसला जाऊया की धुरंधर 2 राधाराम टॉकीजला. ठीक आहे भाऊ जाऊ. पिक्चर वगैरे बघूत आपण. 6 बजे जाएंगे भाई. 6 बजे नाही होता ना. 6 बजे 100 रुपये तिकीट आहे राधाराम टॉकीजचं वसमत मधून. 150 रुपये घ्यायचे सोबत. पॉपकॉर्न खायचं पिक्चर बघत. पॉपकॉर्न खायचं म्हणे याला. इकडे का यायलेत का. कुठं इथं. अरे काय रुपये रोज आहे भाऊ तुम्हाला. हा भाऊ 500 रुपये रोज. 500 रुपये रोज आहे. मग आणि याला काय 100. याला 500 नाही ना भाऊ. याला 250 आहे. 250 आहे ना भाऊ तुला. काहीच नाही. आपल्यासोबत राहणारे सगळे बिल्डर पाहिजे. असे आपल्याला हड्डीपस्ती लोक पाहिजे नाही. सगळे आपल्यासोबत बिल्डर पाहिजे. दाखव ती बॉडी. भाई वर करून बॉडी दाखव भाऊ. नाही भाऊ तेवढं आम्ही लाल होत आहेत भाऊ. कसं योगेश भाई कसं हटके माणूस आहे जरा. वातावरण लय भारी आहे भाऊ. मला लय करमायले. वादळ सकाळचे 6 वाजलेले. सकाळचे नाही संध्याकाळचे 5:30 वाजले. तुम्हाला वातावरण कसं वाटायला. लय खतरनाक झालं भाऊ. पावसाचा अंदाज आहे एकदम. आणि आज धुरंधर पिक्चर 2 झालेला आहे रिलीज. बघायचं तर बघा. राधाराम टॉकीज मध्ये फक्त 120 रुपये तिकीट. झाले उज्जैनहून येऊन 4 दिवस हो. यांचा काय हिसाब काय नाही झाला. याचा हिसाब काय होईना चालले. हो सकाळचे नाही संध्याकाळचे वाजले 8:45 झाले. तर वारं वादळ खूप चालू आहे घराच्या बाहेर. 47 मिनिट झाली. सॉरी गलती झाली माफ करा याला. आणि आपला आता भाऊ इथं ब्लॉग